यानंतर तामिळनाडूच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे। थलपती विजय यांचं बहुमताचं गणित जुळलेलं आहे। सीपीआय, सीपीएम, व्हीसीके यांनी पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यामुळे काँग्रेससहित 3 पक्षांचा पाठिंबा मिळालाय। त्यामुळे विजय थोड्याच वेळामध्ये राज्यपालांची भेट घेणार आहेत। ही राज्यपालांची तिसरी भेट, तिसऱ्यांदा विजय भेट घेत आहेत। मात्र आतापर्यंतच्या 2 भेटींमध्ये बहुमताचं गणित काही जुळलेलं नव्हतं। आता मात्र थलपती विजय यांचं बहुमताचं गणित जुळलेलं आहे। काँग्रेसनं अगोदरच त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आता सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे काँग्रेससह 3 पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे थलपती विजय यांचं बहुमताचं गणित जुळलेलं आहे आणि त्यामुळे विजय थोड्याच वेळामध्ये राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। थेट जाऊयात, आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, खूप मोठी बातमी म्हणजे हे आहे की तमिळनाडूमध्ये आतापर्यंत सगळ्याच नवीन गोष्टी बघायला मिळत होत्या। स्वातंत्र्यानंतर कधीच नव्हे तमिळनाडूमध्ये हा सिनारिओ झाला जे आज आता आपल्याला बघायला मिळत आहे। आता त्यात एक अजून चॅप्टर म्हणजे टीव्हीकेला फायनली आता पाठिंबा मिळाला आहे, ते म्हणजे व्हीसीके, सीपीएम आणि सीपीआयचा। म्हणजे लेफ्टने पण आता पूर्णपैकी सपोर्ट दिला आहे टीव्हीकेला, विजयला, बरोबरच काँग्रेस आणि व्हीसीके। म्हणजेच आता 118 MLA जे आकडा पाहिजे होता विजयला, ते नक्कीच आता विजयला मिळाला आहे। आता काहीच वेळात विजय जे आहे गव्हर्नरकडे जाणार आहे आणि गव्हर्नरकडे जाऊन आपले आकडे दाखवून आपली जी बहुमत झाली आहे ती स्पष्टता दाखवणार आहे असं समजून येत आहे। टीव्हीके सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली आणि 108 जागा जिंकल्या, पण बहुमतासाठी लागलेल्या 118 जागा जे लागत होते ते टीव्हीकेला नव्हते। आता मात्र जेव्हा या पार्टीचं सगळं सपोर्ट मिळाला आहे, टीव्हीके 118 पूर्णपैकी पार करते हे समजतंय। आता गव्हर्नर एक्सेप्ट करणार का, यावेळेचा विजयचा राजभवनाचा चक्कर जो आहे तो नक्कीच विजयी ठरेल का, हे बघणं गरजेचं असेल। अगदी उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय काँग्रेससह आता इतर 3 पक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय। आतापर्यंत 2 वेळा त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे, सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र राज्यपालांनी काही त्यांना निमंत्रित केलेलं नाही। राज्यपाल पूर्ण बहुमतावर ठाम असल्याची माहिती मिळत होती। आता तिसऱ्यांदा सत्तेचं बहुमत आणि बहुमताचं गणित जुळल्यानंतर थलपती विजय हे पुन्हा राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते 4:30 वाजता पोहोचणार होते, ते थोड्याच वेळामध्ये पोहोचतील। हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं, सीपीआयचं हे पत्र आपण बघतोय। तामिळनाडू स्टेट काउन्सिलनं दिलेलं पाठिंब्याचं पत्र आहे थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला।